क्षिप्रा नदी ही महिमंडलावर अतिपुरातन कालापासून निर्माण झाली आहे. ही वैकुंठात उत्पन्न होते व सुरालयातील ज्वराची ती हनन करते. तसेच ती यमराजाच्या द्वारे पापाचा नाश करते. पाताळात अमृत संभव म्हणून ती ओळखली जाते. वराह कल्पामध्ये विष्णुदेह हे तिचे नाव होते, तर अवंती नगरीमध्ये कामधेनू हिला उत्पन्न केले असे म्हणतात. विशुद्ध आत्मा असणारा महादेव ब्रह्मकपाल येऊन भिक्षेसाठी पृथ्वीवर विचरण करत होता. पण त्यांना भिक्षा न मिळाल्यामुळे तो वैकुंठी गेला. खूप दिवस भिक्षा न मिळाल्यामुळे ते अतिशय भुकेले व त्यामुळे कुंद असे झाले होते. ते तोंडाने सारखे म्हणत होते, हे ब्राह्मण, भिक्षा द्या, मी अतिशय भुकेला आहे. तेव्हा हरीने तिला भिक्षा देण्याचे ठरवले. त्यांनी आपला हात पुढे करून, हे हर, भिक्षा ग्रहण करा असे म्हणले. पण त्यावेळी शुद्धेने अतिशय क्रुद्ध झालेल्या भिशिवाने त्रिशूळ सावरून जोरात विष्णूच्या हाताकडे फेकला. त्रिशूळाच्या वाराने विष्णूच्या तर्जनीला जखम झाली व तिथून दरदीर उसरू लागले. त्याला देऊन शंकराचे भिक्षापात्र पूर्ण भरले व खाली वाहू लागले. तिची ही क्षिप्रा नदी. ती लगेच वैकुंठातून त्रैलोक्यात गेली व प्रसिद्धीही झाली. अशी ती क्षिप्रेची कथा आहे. बाणासूर श्रीकृष्णाबरोबर लढत होता. बाणासूरला जेव्हा पराभव दिसला तेव्हा त्याने शंकराकडे आश्रय घेतला. तेव्हा महादेव व श्रीकृष्ण यांच्यात युद्ध झाले. महादेवाने आपले पाशुपात अस्त्र श्रीकृष्णाच्या वैष्णवास्त्राच्या प्रतिकारार्थ पाठवले. त्यामुळे संहारकारक अशा अस्त्राला घेऊन सर्व हाकाळ मारला. म्हणून श्रीकृष्णाने हराकडे होनी अस्त्र पाठवले. त्याच्या मोहाने शंकर मोहित झाले व ते वारंवार जांभयात उडवले. शंकरांना जेव्हा याचा पत्ता लागला तेव्हा त्यांनी महेश्वर ज्वर निर्माण केला. महाबलवान वीरभद्राच्या मदतीला आला व त्याने श्रीकृष्णाच्या सैन्याच्या परिमार्जन केले. सर्व संहार केल्यानंतर महेश्वर ज्वर भग्न झाला. तिन्ही लोकांना जाऊनही कोठे त्याला शांती लाभली नाही. म्हणून मग रम्य महाकाल वनात येऊन पोचला. क्षिप्रेमुळे त्याला शीघ्र शांती लाभ झाली. विष्णू तिथे शांत झाले. या प्रसंगी ही क्षिप्रा ज्वरध्वनी म्हणून ज्वरग्नी म्हणून प्रसिद्ध झाली. हिच्यात स्नान करण्यास जरबाधा होत नाही असे म्हणतात. तहान लागल्यामुळे जायला जामच तहान लागते ऊन असल्यामुळे. पुढचं पुष्प आपण घेतोय. अखंडेश्वर महिमा. 68 पुष्प आहे. 171 पानावरचं. महर्षी अनुकर म्हणाले, सर्वात उत्तम महापुण्य देणारे असे तीर्थ जे देवप्रयाग याबद्दल आता हे सांगतो. सोमतीच्या उत्तरेला व क्षिप्रा नदीच्या पूर्वेला हे आहे. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील दशमीला जेव्हा बुधवारी येतो व हस्तनक्षत्र असते, व्यतिपात असताना तीर्थात स्नान करण्यास समस्त तीर्थाच्या स्नानाचा पुण्य लाभते. म्हणून व्यास याला अखंड तीर्थ असे म्हणतात. ब्रह्मवेदेच्या परमश्रेष्ठ अशा एक ब्राह्मणाची कथा सांगते. धर्म शर्मा त्याचे नाव तो परमात्मा विद्वान होता. एकदा नारद त्याच्या घरी आले. त्यांचे योग्य असे अतिथ्य त्याने केले. नारदाने विचारले, ज्ञानदोष असणारे आपण मला माझ्यातील दोष सांगा. कोणत्या पापामुळे माझ्या व्रताचा भंग झाला? नारद उत्तरले, पूर्वी जन्माच्या वरदानाचे जे फल हे आहे ते मी तुला सांगतो. धनसंचय करणारा असा प्रसिद्ध होतास बऱ्याच वाईट गोष्टीमुळे तुझे धन नष्ट झाले. भटकत विवशनेते तू नदीकाठी येऊन पोचलास व तेथेच तुझा मृत्यू झाला. यमपूरमध्ये गेल्यावर धर्मराजाने जेव्हा तुला पाहिले तेव्हा त्यांना आपल्या सेवकांना तो म्हणाला, हा जरी अत्यंत पापी आहे तरी याचा मृत्यू पवित्र अशा नदीतीरी झाला आहे. तीर्थाच्या सानिध्यामुळे तेथील पवित्र वायूच्या स्पर्शाने हा पवित्र बनला आहे, म्हणून याला सोडून द्या. नंतर ब्रह्मगिरी प्राप्त होऊन तू मानव रूप बनलास, पण पूर्वजन्माच्या पापाने व्रतभंगी बनलास. नंतर ब्राह्मणे व्रतभंगाचा दोष जाण्याचा उपाय विचारला. तेव्हा नारद म्हणाले, महाकालवनात रुद्रसर व अशीच कोटी तीर्थ आहेत. त्यातच उत्तरेकडे एक सुतीर्थ व अखिलेश्वर किंवा अखंडसर म्हणून प्रसिद्ध आहे. ते तू जा. अखंड